तर नमस्ते मंडळी. नातखोळा लय भारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाडळी येथे झालेल्या एक नंबरचे मानकरी दिलीप पाटील नाना सुरुल यांच्या बकासूरची मुलाखत घेणार आहे. तर जाणून घेऊया बकासूरचं विषयी नानांचे मत. तर ना नमस्ते. नमस्ते. तर काय सांगाल बकासूर कसा म्हणजे कधी घेतलाय घरच्या गाईचा काय विषय काय बकासूर हा घरचा आहे. म्हणजे घरच्या गाईचा पैदास केला तुम्ही हो, घरचीच पैदास आहे. म्हणजे घरची पैदास चांगली का विकत घेतलेला कोण चांगला? नाही, आपल्या घरचा आपण एक म्हातारा बैल होता आमचा पक्ष म्हणून. हा. तिची एक पैदास केलेली होती. हा. त्याचा नातू आहे ह्यो. तिची पैदास आम्हाला करायची होती. ती वस्तू झाली आपल्या घरात. म्हणजे घरची पैदास पण पळू शकते आणि नुसती पळू पण एक नंबर पण करणार. करणार त्याच्या जगत करणार का तर 100% करणार. म्हणजे घरची पैदास करून आज वासराने एक नंबर केला आणि घरचं वासरू पळून एक नंबर झालेला आनंद वेगळा का इकतच घेऊन झालेला एक नंबर त्याचा आनंद लयच वेगळा आहे. इकडचं काय? कोणी करू शकतोय. इकतच कोणी कोणी शकतो. म्हणजे घरच्यात म्हणजे काय म्हणजे वेगळं पण जरा काय सांगा. लहानपणापासून आम्ही पोरापेक्षा भारी सांभाळलेला बैल आहे. म्हणजे बाहेरची कशी लाखाची नाही, वासरू ती विकत काय घेतली. आम्ही बी आता- भरपूर घेतली आज पतूर तयार केली बाहेरली. हा. पण घरच्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. तर वासरू आता किती महिन्यात आहे? वासराला आता 2 वर्ष पूर्ण झाली. जाती कसं आदत आहे? नाही, आदतच होतं पण मध्ये आजारी पडलं होतं त्या औषध पाण्यामुळे ते दात लावला ते. जात लावला काय? हा. जात कुठली जाणार वासराची? धनगर खिलार आहे. नाही विषय काय आहे वासरू आता बघा 3 फेऱ्या पळून आले या हा. तरी पण खूप तापट आहे म्हणजे ते पळून त्याचा आलेलं रागच आहे, त्याच्या रक्तातच राग आहे पहिल्यापासून. हा. ती वाटणं पण झाले बाबा 3 फेऱ्या पळून आलं या एवढं बघितलं की वाटणं पण झाली ती बाबा 3 फेऱ्या पळाली विषय म्हणजे ती कशामुळं त्याच्या आजीचाच गुण आहे ती. आजा बी असाच करीत होता. असाच करू असाच करीत होता. म्हणजे आणि वासराचं नियोजन एकूण असतंय काय नियोजन आपलं आपणच करतोय, काय नाही. आता वैभव ड्रायव्हर करतोय नियोजन. वैभव ड्रायव्हर काय तर आपल्या बरोबर आहे ते डोंगरातली लालपरी म्हणजे वैभव ड्रायव्हर बरीच वर्ष आलं गाडी आणते ती त्यांच्या बसली बरीच बैल घडली ते कुणाला माहित नसेल शो पहिल्यांदा फ्लॅटचं मैदान झालं त्यात पळालेला 81 रायफल शो वैभव ड्रायव्हर यांच्या बसलाय ते म्हणजे मला वाटतं या भरपूर मुलाखती झाल्या पण त्याचपर्यंत तुम्ही पडद्या आला नाहीसा तर वैभव ड्रायव्हर यांचं जरा मनोगत आपण घेऊया. अहो बोला driver. नाव सांगा तुमचं. वैभव ड्रायव्हर करमाळे. करमायचं काय होय. किती वर्ष झालं गाडी आणतायचा? झाली की आता 10-15 वर्ष झाली गाड्या. म्हणजे गाड्या ह्या वासराविषयी काय वेगळं पण काय सांगताय वासराचं? विषयच काय वेगळं पण नाही हे आता पहिरं होईत नव्हतं तेवढं वासरू पळत होतं. तसं नाही म्हणजे आता बाकीच्या पण गाड्या आणतायचा आता ही वासरू तुम्ही बघतायचा नंबर वगैरे टाकताना म्हणजे लाता बिता मारताय वासरू खूप अग्रेसिव्ह आहे ह्याच्याविषयी काय सांगता आणि वासराला बाकीचे बैल आणण्यात आणि ही वासरू आणण्यात फरक काय? नाही तसं काय आपल्याला वाटत नाही. आता आपल्या सगळ्यांच्या हाणतोय गोरगरीब त्यामुळे आपल्याला काय कुठल्या बैलाला एवढं बैलाचं सांगू शकत नाही. ओके किती वर्ष झालं गाडी आणतायचा? 15-20 वर्ष झाले हाणतोय. तुमचं गाव कुठलं? करमाळे. करमाळ्याचं. तर करमाळ्याचे वैभव ड्रायव्हर म्हणजे लालपरी म्हणून प्रसिद्ध आहे ते आपल्या भागात जास्त करून कॅमेऱ्याच्या पुढे आलेले नाहीत कॅमेऱ्याच्या पुढे यांच्या बसणं पण बरीच मोठी मोठी बैल घडली मग अशी सांगितल्याप्रमाणे 81 रायफल तुमच्यातलाच कुठं घेतला तो बैल? काय झालं? नाही नाही माझा मोबाईल या की चालू कर. या बाया इकडे या. ए भैया मुलाखत केला या इकडे. बाया बरोबर पुढच्या मैदानाला बाया मुलाखत घेतो पुढच्या मुलाखत चालली ना का या इकडे. इकडे या की. तुमची घ्यायची आहे. ड्रायव्हर चालू करू सांग. ड्रायव्हर काय सांगशील म्हणजे 81 रायफल तुम्ही कुठनं घेतला होता? आपला दानाजी गवली आहे त्यांच्यापासून घेतला आपण इस्लामपुरामध्ये. आणि परत डायरेक्ट त्यासनी जिंकला का? नाही आपण इथं बटवाडी दिला हा. नंतर ना सातार मध्ये गेला सातार मधून तिकडे गेला व्हायला. बरोबर चालतंय जरा या नानांचं आणि विचारूया जरा वासरू आज पाहिलं नानांचं. नाना म्हणजे काय सांगशील वासरू कसं पाळवायचं काय आता ही नवीन पिढी ना त्याला लागल्या तुम्ही आमच्या देखत म्हणजे जेव्हापासून बारकाय आम्ही तेव्हापासून तुम्ही बघतायसा म्हणजे बैल पळताना काय काय म्हणजे पहिल्यापासून काय काय बघितलं पाहिजे तुमच्या अनुभवावर? बैलाला हे खुराक चांगला पाहिजे आणि ही औषध आणि पाण्याचे ही बैल त्याचा काही उपयोग नाही. काही त्याचा उपयोग नाही त्याच्यापासून काही बैलालाच अपायकारक आहे. अपायकारक आहे तसं नाही म्हणजे आता झुकताना बिकताना म्हणजे काय काय असं वासरू घरातनं भरता बिरताना आदविरेशी काय चालत तुम्ही असं नवीन पिढीला काय सांगणार? लोक बैल उपाशी आणते ती. हा. आपण कधी बैल अड्ड्याला नेला तर कधी उपाशी नेलेला नाही. आपण त्याला पोटाला घालतो पोटाला घालतो. फक्त मर्यादा कमी करतो. ही बाकीची लोक पाक उपाशी करून आणते आपल्याला तसा बैल चालतच नाही. आमच्या ह्या बैलाला जरी फुल जुगवून आणायला लागतो. घरातनं बाहेर पडला की आमचा बैल संडाचं त्याचं बिघाडतच.
घरातनं बाहेर पडला की म्हणजे घरात फुल जायचं. जोगावलेला असो किंवा उपाशी पोटी असो, हो तो मोकळाच होतो घरात, इथं अड्ड्यात आला की पूर्ण मोकळाच होतो. मोकळाच होतो. आणि म्हणजे ह्या वासराचं म्हणजे आता ही वासरू तापट आहे, ही वासरू तापट आहे. तर असल्या वासराला म्हणजे कसं कसं तुम्ही याला हँडल कसं करता? आता ही 3 फेर पळून आले, वाटणं पण झालं 3 फेर पळून आले. ही दुसऱ्यासनी लय त्रास करतोय, आपल्याला घरच्या लोकांना काय करीत नाही. नाही घरच्या लोकांना लई शांती येतोय. ती कशा पाहिजे म्हणजे असं ती तिचे लहानपणापासून प्रेम आहे की नाही, प्रेम. माया जी घरच्या माणसांनी जी माया हा, केली हा. नवीन माणसाला तो करतोय तसं. तसं करतोय काय? नवीन माणसाला तुमच्यासोबत कोण कोण असेल माणसं काय म्हणजे टीम कुठली कुठली आमच्या असेल? सोबत हाही टीम. हा ही टीम काय? सुरूलचे पिंटू भाऊ एक 4 शब्द बोला. इथे बसायचं पिंटू भाऊ. तर पिंटू भाऊ आपल्यासोबत. तर पिंटू भाऊ नमस्ते. नमस्ते बोल. ह्या वासराचं वेगळं पण काय सांगशील? वासरू जरा असताना इद्रच आहे. हा. वासराला कसं सुटली बसणं, हा. गाडीला चढाय ती पुढे पत्र गाडी सोडत नाही वासरू. आता ही झालं आपल्या भागात वासरू पाहिलं. ही वासरू आता वर गेलं, हा. वरच्या भागात आता मोठा आता आता हे मला वाटतं वासरा दुसरा तिसरा बोलायला हो. पहिल्या मैदानी पाहिलं त्या आदर मध्येच एक नंबर केलता. हो. आणि तेव्हा आता हिने नानाने आता वासरू बाहेर काढले. तर पुढच्या मैदानाला कसं कसं सिस्टीम होईल वासराची काय? वासरू पाहणार फक्त पायऱ्या वाचून आपल्या भागात वासरू थांबते ती. थांबते. आपल्याला जर पैर चांगलं मिळालं हा. तर आपण एक नंबर करू शकतो बाहेर पण. म्हणजे ह्या आता वासरात आपल्या ड्रायव्हर हे चांगला आहे ती. वैभव driver. हा वैभव driver. फक्त आपल्याला पायऱ्या वर- 2 मैदानाला आमच्या गाडीचं बॅटलक झालं. हा. ते पण बैल पुरला नाही म्हणून. बलपूरला. हा नाही बाकी वासर हा. ड्रायव्हर दोघांनी स्वतः केलाय वासरू पायरा. पळताना कसं कसं पळतंय काय म्हणजे आता ही वासरून एक नंबर आज केलाय, सगळीकडे चर्चा होणार काय होणार, म्हणजे इथनं पुढे वरचं पहिरं जर आलं हा. तर त्या माणसानी मग आपलं वासरू कसं पळतंय, कुठल्या खांदी पळतंय, वासरू दोन्ही खांदी फुल स्पीड लावते. फुल स्पीड हा. लावते, गाडीवर पळते, गाडीवरून बाहेर दोन्ही सोगी पळते. गाडीचं दोन्ही खांदी बाहेरनं दोन्ही खांदी आत काय अडचण. फक्त बैल त्याला पुरला की 1 नंबर 2 नंबर करला असा आहे. तळात वासरू कसं कसं हे करतंय. सुटणीला बी दमवीत नाही वासरू, एका माणसानं सोडावा असा आहे. तर मंडळी वासरू बघू शकताय, वासरू दाखवा. आणि वासरू एक नंबर आहे, दिलीप नानाचं वासरू आहे. आजारानंतर मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या मैदानात बाहेर काढलं सा तिसऱ्या मैदानात आणि आज एकच नंबर हो, केला. एकच नंबर. म्हणजे इथं मग काय सिस्टीम काय वासराला म्हणजे मार्क खात होतं? त्याचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं बैलाचं. नाही नाही नाही, मैदानात आणल्यापासून तुम्ही म्हणजे काय होईल त्या बैलाला ते आम्हाला पहिऱ्याबावीच मार खातो. पहिल्या म्हणजे वासरू पळत होतं. लोकांनी वायद्या दिल्याशिवाय बैल देत नाही ती. आणि आपलं रुपया मागायचं बी धाडच नाही माणसाचं आणि आम्ही देत बी नाही. आता तुम्ही बरेच वर्ष येणार आहे, हो. मग तू ही वायदी विषय काय म्हणजे काय तुम्हाला काय आपल्याला ही वायदीचं पासच नाही. वाटतं? नाही अजिबात पास म्हणजे आजचा पायरा झाला तर कसा झाला होता? नाही, असा प्रेमा खातर झालेला होता. प्रेमाखाती हो, पायरा झाला. प्रेमाखाती. तो बैल कुठला होता? तो काशीगावचा. कशी कोणा बैल होता? देशमुखांच्यातला. चालतंय. तर मंडळी बघा वासरू नानांचा आहे. आता अंधार पडायला लागलाय, व्हिडिओ काय दिसणार नाही. नंतर नानाच्या घरी व्यवस्थित जाऊन आपण एकदा नंतर व्यवस्थित मुलाखत घेऊ. तर आभार आहे नाना, ड्रायव्हर आभार आहे, पिंटू भाऊ आभार आहे. तर भेटू पुढच्या वेळेत म्हणजे